सुबोध भावे हे शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत, तरी सुद्धा ते राहुल गांधींच्या कार्यक्रमात या मंचावर दिसले आणि त्यांनी सूत्रसंचालन सुद्धा केलं आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते। अभिनेते शिवसेनेपासून दुरावतात का, त्यामुळे असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, पुण्यामध्ये आज राहुल गांधींनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे अभिनेता सुबोध भावेने केलं। खरं तर सुबोध भावे हा चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असताना सुद्धा अशा प्रकारे काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांच्या मंचावर दिसावा हे आश्चर्य आहे। काय शिवसेनेपासून हे सगळे चित्रपटातले जे नायक त्यांच्याबरोबर जोडलेले होते ते दुरावतात का, काय नेमके या संदर्भातल्या चर्चा आहेत? अभिनेता अमोल कोल्हे देखील शिवसेनेत होता। शिवसेनेचे उपनेतेपद अमोल कोल्हे यांनी सांभाळत होते। त्याच वेळी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन शिरूर मधून लोकसभा उमेदवारी ते लढवत आहेत। तर आता सुबोध भावे हे मराठी चित्रपट कलाकार आणि नाट्य आणि त्याचबरोबर बायोपिक करण्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे सुबोध भावे थेट आज काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले आणि त्यांनी राहुल गांधी यांना काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्यासोबत राहुल गांधींनी देखील सांगितले की मी सुबोध भावे सारखा दिसतो। याचा अर्थ त्यांचे काँग्रेस संदर्भातलं जे त्यांचं व्यासपीठावर दिसणं नक्कीच एक आश्चर्यचकित करणारच आहे। त्याचबरोबर शिवसेनेतून अद्याप देखील त्यांच्या बाबतच्या या प्रतिक्रियांना कोणी बोलण्यास सध्या तयार नाहीये, कारण अशा प्रकारे सुबोध भावे थेट काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन राहुल गांधींशी संवाद करेल असं अपेक्षित देखील शिवसेनेला नव्हतं। त्यामुळे शिवसेनेतले नेते अजून देखील या संदर्भात बोलण्यास तयार नाही आहेत। ठीक, धन्यवाद कृष्णात दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर सुबोध भावे खरं तर शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत, तरी देखील राहुल गांधींच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। त्याचबरोबर या रंगमंचावर पूर्ण वेळ ते तिथे होते, राहुल गांधींना प्रश्न केले। त्यामुळे खरोखर शिवसेनेपासून जे त्यांच्याशी जोडलेले जे चित्रपटातले कलाकार होते ते आता तोडले जातात की काय, अशीच शंका किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे।